हाय हॅलो नमस्कार, मी पर्णिका. विठ्ठलवारी आणि देवदर्शन भाग 3च्या या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विठ्ठलवारी, मयुरेश्वर गणपती, निंबाळकरवाडा, जबरेश्वर मंदिर आणि जेजुरी या देवस्थळांना भेट दिल्यानंतर आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. तुम्ही जर याआधीचे 2 व्लॉग पाहिले नसतील तर ते नक्की पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. परतीच्या प्रवासात काही प्रसिद्ध मंदिरांना आम्ही भेट देणार आहोत. सगळ्यात आधी आम्ही आलो सासवड गावातील चांबली नदीच्या काठी असलेली संत सोपानदेव समाधी आणि प्राचीन नागेश्वर मंदिर बघायला. मंदिराच्या बाहेर आपल्याला दगडी कमानीचं भागीरथी पाण्याचं कुंड दिसतं. या कुंडात गणपतीचं लहान मंदिर आहे. इथे एंट्री केल्यावर सुरुवातीलाच आपल्याला प्राचीन नागेश्वर मंदिर दिसतं. संत सोपानदेवांनी आपल्या लहान वयातच संत सोपानदेवी हा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ या नागेश्वर मंदिराच्या भिंतींवर आपल्याला पाहायला मिळतो. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आपण मंदिराच्या एका कोपऱ्यातून बोलले असता आपला आवाज त्या कोपऱ्याच्या अपोजिट कोपऱ्यातून ऐकायला येतो. नागेश्वर मंदिराला लागूनच संत सोपानदेव समाधी मंदिर आहे. येथील भिंतींवर आणि खांबांवर उत्कृष्ट दर्जाची चित्रकला पाहायला मिळते. या समाधी मंदिरात भव्य सभा मंडप आहे. विठ्ठलपंत व रुक्मिणी यांच्या संत निवृत्तीनाथ व संत ज्ञानेश्वर यांच्या नंतरचे आणि संत मुक्ताबाई या बहिणीच्या अगोदरचे अपत्य म्हणजे संत सोपानदेव. संत जनाबाईंच्या अभंगानुसार संत सोपानदेवांचे जन्मशतक 1196 म्हणजेच इसवी सन 1274 गृहीत धरले जाते. आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्यात संत सोपानकाकांची पालखी याच ठिकाणाहून निघते. संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतल्यानंतर अवघ्या 1 महिन्यानंतरच संत सोपानदेव यांनी देखील वयाच्या 19व्या वर्षी या ठिकाणी समाधी घेतली. त्यांच्या समाधीच्या वेळेस वैष्णवांचा मोठा मेळा भरला होता आणि संत मुक्ताबाई, नामदेव, निवृत्तीनाथ उपस्थित होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं असं हे ठिकाण. तसंच पांडुरंगाने येथे अमृत शिंपडल्याचा उल्लेख संत नामदेवांच्या अभंगात आपल्याला आढळतो. समाधी मंदिराच्या मागे श्री दत्त आणि संत मुक्ताबाई यांची मंदिरे आहेत. समाधी मंदिराच्या बाजूला असलेल्या या चिंचेच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. या झाडाखालीच संत सोपानदेवांनी समाधीस बसण्यास प्रवेश केला. या झाडाखाली आपल्याला पादुका पाहायला मिळतात आणि या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे या झाडातील खोडाच्या प्रत्येक भागात आपल्याला गणपतीचं रूप आढळतं.
आम्ही थांबलोत सकाळचा नाश्ता करायला हॉटेल मोहिनी येथे. आता आम्ही आलोत पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री क्षेत्र नारायणपूर एकमुखी दत्त मंदिरात. संत गुरु नारायण महाराज म्हणजेच अण्णा महाराज यांनी हे मंदिर 1986 साली बांधले. अण्णा महाराज लहानपणापासूनच श्री दत्ताची सेवा आणि तपश्चर्या करीत. एक दिवस नारायणेश्वराची भक्ती करत असताना त्यांना ध्वनी स्वरूपात दर्शन झाले, परंतु त्यांना संपूर्ण दर्शन हवे होते. गुरु प्राप्त करण्यासाठी आणि गुरु ज्ञान घेण्यासाठी ते दररोज औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालत. असंच एके दिवशी प्रदक्षिणा घालताना अचानक सूर्यप्रकाश येऊन श्री गुरु दत्तांचं दर्शन त्यांना झालं. नंतर 1964 साली त्रिमुखी दत्ताचं प्रथम मंदिर त्यांनी बांधलं आणि नंतर हे एकमुखी दत्ताचं मंदिर बांधलं. असं म्हणतात की या मंदिरात अशी जागृत शक्ती आहे की इथल्या दर्शनाने एखादं व्यसन किंवा मागे लागणारी वाईट शक्ती दूर होते. या दत्त मंदिरात गुरुपारायण, दत्त जप, सेवा, भक्तांना मार्गदर्शन, कीर्तन, प्रवचन अखंड सुरू असते. तसेच या मंदिरात श्री स्वामी समर्थांचे गुरुचरित्र चित्ररूपात आपल्याला पाहायला मिळते. या दत्त मंदिराच्या बाजूलाच प्राचीन आणि ऐतिहासिक श्री नारायणेश्वर मंदिर आहे. हे मंदिर 12व्या आणि 13व्या कालखंडातील यादवकालीन हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरून आणि खांबांवर कोरीवकाम, नक्षीकाम आणि शिल्पकाम केलेलं आहे. मंदिराच्या बाहेरील सभामंडप कोसळलेला असून त्या सभामंडपाचे फक्त खांबच आपल्याला आता पाहायला मिळतात. सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी भूमीज वास्तुशैली असलेली या मंदिराची रचना आहे. या मंदिरात धातूने मढवलेली नंदीची मूर्ती आहे. राजमाता जिजाऊ यांनी या मंदिरात सुवर्णमुकुट अर्पण केल्याचं सांगितलं जातं. येथील मुख्य गाभाऱ्याच्या पिंडीमागे गंगेचं शिल्प आहे. ही त्रिपिंड ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहे. इथे बाजूलाच श्री महाकाळेश्वर मंदिर आहे. या मंदिरात आपल्याला श्री महाकाळेश्वराचं दुर्मिळ रूप पाहायला मिळतं. इथे शिवलिंग नसून श्री महाकाळेश्वर आणि आई शक्ती यांची प्रतिमा रूपी पाषाण मूर्ती आहे.
घरी पोचायला उशीर होईल म्हणून वाटेत लागणाऱ्या प्रति बालाजी या मंदिरात न जाता आम्ही डायरेक्ट घरी जातोय. पण तुम्ही जर या बाजूला कधी आलात तर त्या मंदिरात नक्की जा. तुम्हाला हे तिन्ही व्लॉग कसे वाटले ते मला कमेंट्समधून कळवा. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडले असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आणखीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.